नमस्कार मंडळी. तर मार्केटपेक्षाही सुंदर दिसते ना ही भेळ, आणि ही इतकी हेल्दी आणि टेस्टी आहे. मी घेऊन आले आहे सॅलड भेळ. चला तर याची रेसिपी बघूया. एका कढईमध्ये थोडंसं तूप गरम केलं, हळद टाकली, थोडंसं जिरं टाकलं, कारण ह्या जे मुरमुरे आपण घेणार आहेत त्या मुरमुऱ्यांना थोडंसं छान टेक्स्चर देण्यासाठी, अजून हेल्दी बनवण्यासाठी मी तिला हळद आणि जिरं टाकून छान परतवून घेतलं. आता हे छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले आहेत आणि थोडे टेस्टी करून बघायचे. खूप क्रंची लागतात. आता जितक्या क्वांटिटीने तुम्हाला सॅलड भेळ बनवायचे आहे तेवढ्या क्वांटिटीने मी घेतलेला आहे 1 बाउल भेळ. त्याच्यामध्ये मी टाकले आहे खूप सारे व्हेजिटेबल्स. त्याच्यामध्ये काकडी आहे, गाजर आहे, बीट आहे, थोडीशी कोथिंबीर. त्यानंतर अजून तिला चटपटी बनवण्यासाठी थोडासा चाट मसाला टाकायचा, काळं मीठ टाकायचं. त्यानंतर जवसाची चटणी अजून हेल्दी बनवण्यासाठी. जवसाच्या चटणीचे अनेक फायदे आहेत. पचनक्रिया सुधारते, डिटॉक्सिफिकेशन होते. बाहेरच्या भेळीपेक्षा ही भेळ तर मला एकदम आवडली. तुम्हीही ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला तर पहिली आपण आता टेस्ट करून बघूयात कशी झाली आहे ती भेळ. आणि तुम्हाला जर माझ्याशी व्हिडिओ आवडत असतील, अजून टेस्टी, यम्मी, डिलिशियस, चटपटी, तिखट, गोड अशा रेसिपी पाहायच्या असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही फॉलो करा. मी अजून छान छान रेसिपी घेऊन आणि माझी भेळ 1 नंबर झाली.